हॅलो फ्रेंड, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आज म्हणलं की आज वडापाव करावा, कारण की सकाळी डोसा केला होता, त्याची भाजी उरली होती. म्हणलं की मुलांना पण आवडतो. म्हणलं तर त्या भाजीचं काय करावं म्हणलं चला आपण वडापावच करू. चला रेसिपीकडे वळू. हां, आणि पाव पण आणायचे आहेत. म्हणलं की आपण अथर्वला पाठवूत बॅग आणि पैसे देऊन पाव आणण्यासाठी. अथर्व, हे घे पैसे आणि 2 लाद्या पावान. ओके. आणि व्यवस्थित जा गाड्या वगैरे बघून. किती आणायचे? तर पाव आणायला गेलाय. पिऊ आत्ता झोपीतून उठली. चला आपण मला हे पण सांगा की तुम्ही भाजी वगैरे उरली तर तुम्ही पण असंच करता का? ठीक आहे ना, वेस्ट होण्यापेक्षा काय करायचं ह्याचा वडापाव पण खूप मस्त होतो. कारण की गेल्या वेळेस मी असंच केलं होतं की थोडंसं डोशाची भाजी उरली होती. म्हटलं काय करावं म्हटलं वडापावच करावं. म्हटलं आज पण तेच करूत आपण. इथं कढई ठेवली आहे, आपण त्यामध्ये तेल टाकू. आणि ह्याच्यामध्ये सकाळची तर भाजी होतीच, फक्त आता बेसनचं पीठ, ओवा, सोडा आणि थोडासा खायचं मीठ टाकलं आहे. चला आपण रेसिपीकडे बघू. इथं तेल ओतून घेतलं. थोडंसं तेल आता गरम करायला ठेवू आणि मग आपण वडापाव करायला लागू. वडापावचा कलर तर मस्त आला आहे. बघू आता टेस्टला कसे लागतात ते. बरं आहे ना, वेस्ट करण्यापेक्षा मस्तपैकी काहीतरी करून खायचं आपलं. पिऊ, काय खायचं तुला? वडापाव. हां, होतोय आता वडापाव माझ्या सोनीला. पिऊ, एक तुझ्यासाठी एक छोटूसा वडापाव झालाय बघ. खाती का तू? चला, अथर्व पण आला बहुतेक. 2 आणलं ना? हो. ठेव किचन ठेव. कितीला दिला? 50 रुपीज दिलते ना, हां. त्याने 50 रुपीज घेतलं आणि ते 22 दिलते अजून, आणि 20 आणि त्याचे 20 मला दिले. वापस दिलं का? हां. हां, ओके. घरात असे छोटे मुलं असले ना तर छोटे मोठे कामं असं इझी होऊन जातात. त्याचे पप्पा ऑफिसला बसले होते. म्हणलं अथर्वला तो असंच झोपीतून उठलाय. म्हणलं जा बाबा, म्हणलं तेवढा वडापाव घेऊन ये बाबा. तो म्हणलं ठीक आहे मम्मी, आणतो मी. म्हणलं चला. हॅलो फ्रेंड, तुम्ही पण नमस्कार. तुम्ही पण वडापाव खायला या. मी बोलत होते, आतू म्हणलं मला पण बोलायचं आहे. म्हणलं बोल. हा, तू सगळ्या आल्यानंतर वडापाव थोडंच. चला, आपले वडापाव तयार आहे आता. मस्तपैकी आता थोड्याशा मिरच्या काढू. मस्त झणझणीत